मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। या आंदोलनाबाबत सरकारनं अद्याप तोडगा न काढल्यामुळे मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी जाहीर केलंय। मध्यरात्री डॉक्टरांच्या टीमनं मनोज जरांगेंची तपासणी केली। यावेळी पाणी आणि ओआरएस पिण्याचा सल्ला हा डॉक्टरांनी जरांगेंना दिलाय। मात्र जरांगेंनी पाणी पिणं सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ही धग आणखी वाढणार असल्याचं चित्र दिसून आलं। दरम्यान मनोज जरांगेंनी भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये। मी पाणी बंद करणार आहे। आमरण उपोषण कडक सुरू करणार, पाणी सुद्धा बंद। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या